जेव्हाही मी भाजी आणायला जाते त्यामध्ये कारलं आवर्जून असतं. कारण कारल्याची भाजी किंवा कारलं मला खूप आवडतं. आता काहींना भाज्यांमध्ये आवडीनिवडी असतात, त्यामध्ये कारलं आवडत नाही. कारलं कडू असल्यामुळे कारल्याची भाजी किंवा कारलं काहींना आवडतच नाही. परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर अशा पद्धतीने बनवलेली ही कारल्याची भाजी एकदा बनवा आणि जर ही भाजी कडू झाली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर ज्याही पद्धतीने मी ही भाजी बनवते, तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अगदी मोजक्याच साहित्यामध्ये घरगुती पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे आणि बिलकुल ही भाजी कडू होत नाही आणि कोणतंही वाटण न वापरता आपण ही कारल्याची भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे पाव किलो कारले घेतलेले आहे. तर सर्वात आधी आपण कारले धुवून घेऊया. तर कारल्याला मी इथे बेकिंग सोड्याने धुवून घेत आहे किंवा तुम्ही व्हिनेगर घालूनसुद्धा धुवून घेऊ शकता. तर 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही डायरेक्ट नळाखालीही धुवू शकता, परंतु अशा पद्धतीने बाउलमध्ये घेतल्यानंतर कारले स्वच्छ धुता येतात. आता दोन्ही बाजूने आपल्याला या कारल्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. तर ही कारली बनवताना आपण वरची साल बिलकुल नाही काढणार आहेत आणि अशा पद्धतीने जर मोठ्या आकाराची कारली असेल तर 2 भाग करून घ्यायची आहे आणि जर कारले छोटे असतील तर तुम्ही डायरेक्टच घेऊ शकता. आता मध्ये अशा पद्धतीने चाकूने कापून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने वगैरे किंवा हाताने मधला भाग म्हणजे ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ह्या काढून घेतलेल्या आहेत. आता काही जण म्हणतील की वरचा भाग आपण नाही काढला तर कारले अजून कडू होतात, तर तसं नाही आहे. तर अशा पद्धतीने कट करून मी यामध्ये मीठ भरून घेणार आहे. तर मीठ भरून घेतल्यामुळे काय होतं, यातला जो कडवटपणा आहे तो कमी होतो आणि सर्व कारल्यांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. तर काही जण यामध्ये लिंबू वापरतात किंवा चिंच वापरतात, म्हणजे कोणतंही आंबट गोष्ट यामध्ये कारलं बनवताना वापरतो, परंतु मी यामध्ये अजिबात वापर केलेला नाही आहे. तर कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर जे मीठ भरलेले कारले आहेत ते घालायचे आहेत आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचे. तर इथे थोडेसे मी कारले जास्तच शिजवून घेतलेले आहे, परंतु जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर कमी कारले शिजवून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये आपण जेव्हा शिजवणार आहोत तेव्हा जास्त आपण शिजवायचे. परंतु मी अशा पद्धतीने शिजवून जास्त घेतलेले आहे यासाठी की नंतर शिजायला कमी वेळ लागतो आणि थंड पाण्याने आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पिळून पाणी काढून करणार आहोत. त्यासाठी अर्धा कप मी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजून बारीक केलेले आहे. एक बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला यामध्ये घ्यायचा आहे. कसुरी मेथी घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये तेल घालते. तेल घातल्यामुळे सर्व जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे मिक्स होतात आणि मसाले मिक्स करताना जर थोडंसं असं कोरडेपणा जाणवेल तर त्यासाठी आपल्याला पाणी घालायचे. पाणी थोडंसंच घालायचं आहे आणि मसाला एकजीव करून या कारल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर कारले शिजवल्यानंतर कारले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे जे मीठ भरलं होतं ते अजिबात राहत नाही यामध्ये. तर सर्व मसाला अशाच प्रकारे आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि बाकीचा जो मसाला उरणार आहे तोसुद्धा आपण वापरणार आहोत. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे, अर्धा चमचा जिरं घालायचे, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि एक कांदा घालायचा आहे. त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या ठेचून आपल्याला यामध्ये घालायचे आहे. मध्यम आचेवरती कांदा आणि लसूण परतून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि जो मसाला उरला होता तोसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. 2 मिनिटभर हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कारले जे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत. आता कारले ॲड केल्यानंतर झाकून फक्त वाफवायचे आपल्याला मिनिटभर मंद आचेवरती. वाफवून झाल्यानंतर हे कारले थोडेसे असे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि झाकून आपल्याला म्हणजे मिक्स करायचे सर्व मसाला आणि झाकून मंद आचेवरती फक्त 5 मिनिटे आपल्याला हे शिजवायचे. आता कारले मी सुरुवातीला जसं सांगितलं की जास्त मी शिजवून घेतले होते, त्यामुळे शेवटी आपल्याला जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळेच मी कारले थोडेसे जास्त शिजवले होते. जर तुम्ही कमी शिजवाल तर शेवटचे 10 मिनिटे आपल्याला झाकून कारलं शिजवून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि छान असं टेस्टी हे कारलं तयार होतं.
तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हे कारलं नक्की बनवा. हे कारलं जर तुम्ही एकदा बनवाल तर हफ्त्यातून अगदी 2 वेळेस तुम्ही हे कारलं नक्कीच बनवाल. टिफिनसाठी ते हे तुम्ही कारलं बनवू शकता किंवा जेवणाबरोबर तुम्ही हे कारलं खाऊ शकता. आता हे कारलं चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खूप मस्त लागतं. तर मी आज वरण-भात केला होता आणि वरण-भातासोबत हे कारलं खूप मस्त लागतं. म्हणजे मला चपातीची किंवा भाकरीची सुद्धा गरज नाही पडली. वरण-भातासोबतच हे कारलं खूप मस्त लागतं आणि मी हे कारलं असंच खाते. तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा.